रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी स्त्री ही नेहमी तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. हे सर्वच घरांमध्ये अगदी सामान्यपणे पाहायला मिळतं. मात्र हेच दुर्लक्ष करणं एका मोठ्या आजाराला निमंत्रण देणं ठरतं, एवढं मात्र नक्की. मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण आणि रजोनिवृत्ती म्हणजेच ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो. बरेचदा महिलांना वाटतं मासिक पाळी, गरोदरपण आणि बाळंतपण झालं आणि मासिक पाळी गेली, आता काय? आता मेनोपॉजमध्ये शरीराकडे पहिल्यासारखं लक्ष देण्याची गरज नाही. महिलांच्या आयुष्यातील हाच टप्पा अत्यंत दुर्लक्ष केला जाणारा असतो. त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. मात्र मेनोपॉज कोणत्या वयात आले आहेत, त्याचा काय त्रास जाणवत आहे, हे जाणून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यावर एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. हा अहवाल नेमका काय, यामध्ये नेमकं काय सांगितलंय, जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात हा अहवाल नेमका काय आहे. JAMA कार्डिओलॉजी यांच्याकडून ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह ओपन जर्नल प्रसिद्ध करण्यात आले, ज्यामध्ये नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले. यामध्ये महिलांचा मेनोपॉज आणि हृदयाच्या समस्येचा अभ्यास करण्यात आला. यासाठी संशोधकांनी 1964 ते 2018 या दरम्यानच्या जवळपास 10,000 महिलांचा अभ्यास केलाय. यामधून काही धक्कादायक असे निष्कर्ष समोर आले. ते म्हणजे या अभ्यासामध्ये हे दिसून आले की ज्या महिलांना 40च्या आत मेनोपॉज आले आहेत, ज्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो, या महिलांना पुढील आयुष्यामध्ये हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढलाय. हा धोका 40% वाढलाय. तसेच सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पूर्वी ही समस्या फक्त 1% महिलांना होती, मात्र आता ही समस्या 3 ते 4% पोहोचली. म्हणजे प्रत्येक 100 महिलांपैकी 3 ते 4 महिलांना या समस्येचा सामना करावा लागतोय. आता पाहूयात महिलांना 40च्या आत मेनोपॉज आले तर त्याचा हृदयाला धोका काय, पाळी जाणे किंवा हृदयाचा संबंध काय, तर याचा थेट संबंध हा एस्ट्रोजन हार्मोनशी आहे. हा हार्मोन महिलांच्या शरीरात नैसर्गिकरित्या त्यांच्या हृदयाचं संरक्षण करतो. मात्र जेव्हा मेनोपॉज येतात तेव्हा हे कवच संपतं. त्यातही लवकर मेनोपॉज आल्यास हृदयाच्या समस्यांचा धोका जास्त वाढतो. तर एस्ट्रोजन कमी झाल्याने शरीरामध्ये पोटाची चरबी वाढणे, वजन वाढणे, रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येणे, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढणे, शरीराचे स्नायू कमजोर होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. आता पाहूयात मेनोपॉज लवकर येण्याची कारणं नेमकी काय. अनेकदा याचं ठोस कारण कळत नाही, मात्र काही मुख्य कारणं असू शकतात. त्यामध्ये अनुवंशिकतेमुळे म्हणजे तुमच्या आई, बहीण किंवा आजीची पाळी लवकर गेली असेल तर तुम्हालाही मेनोपॉज लवकर येऊ शकतात. जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीने तुमच्या अंडाशयावर हल्ला केला, ज्याला आपण ऑटोइम्यून आजार म्हणतो, एखाद्या गंभीर इन्फेक्शन किंवा ऑपरेशनमुळे अंडाशयाचं काम बंद झालं तर, तसेच चुकीचं लाईफस्टाईल, व्यसनं ही देखील कारणं ही लवकर मेनोपॉज येण्याची असू शकतात. आता पाहूयात मेनोपॉज लवकर येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी. आहारामध्ये बदल करा, ज्यामध्ये ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, बाहेरील जंक फूड टाळा. दररोज व्यायाम करावा, दररोज कमीत कमी 30 मिनिटं चालावं. जर पाळी लवकर गेली तर नियमित तपासणी करावी, BP, कोलेस्ट्रॉल तपासावं, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान हा अहवाल जरी समोर आला असला तरी या अभ्यासातून महिलांना घाबरवण्याचा उद्देश नसून तर जनजागृती निर्माण करण्याचा हेतू आहे. जेणेकरून तुम्ही यातील कोणत्या प्रकारामध्ये मोडता हे तुम्हाला कळाल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या अहवालाला अर्ली वॉर्निंग सिग्नल प्रमाणे पाहिलं जावं असं आवाहन या डॉक्टरांनी केलं आहे. त्यामुळे मंडळी, मेनोपॉज बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.